सो जबरदस्त गौरव शुभम सारख्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या मानकरीला हो हो दांडी गुल झालीये. म्हणजे ज्या शुभमची मी कौतुकाची इथे मात्र नाम उल्लेख करत होतो त्या शुभमने पुन्हा एकदा कौतुकास पात्र कामगिरी करताना पाहायला मिळतोय. बोल्ड आउट दांडी गुल केलीये. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. नवीन आलेला बॅटर निगम. 2 मॅचचा प्रवास मात्र उर्वरित बाकी राहिलाय. थर्ड प्लेसची मॅच आणि फायनलची मॅच आपल्याला मात्र पाहायची आहे. आज या क्रीडा स्पर्धेला अनेकांनी सहकार्य केलं. कशिश फोटो विजन लेक्सर त्याचबरोबर इन्स्टॅक फुजी फिल्म या सर्वांनी मात्र प्रायोजक म्हणून त्यांची भूमिका बजावली. प्रत्येक वर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी देखील आवर्जून असं त्यांचं सहकार्य गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षात देखील पाहायला मिळतंय. हो हो चांगला ड्राईव्ह केला तिकडे मिड ऑनला. प्लेअर आहे फेकी केला जातोय परंतु बॅकअप मस्त दिलाय. लास्ट बॉल. दोन्ही बाजूला मात्र एक जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळाला. एकीकडे बॉल चांगला स्टॉप केला आणि तिथे तितकाच चांगला बॅकअप मात्र दिला गेलाय. क्रिकेट म्हटलं की सांघिक खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. प्रत्येकाचं योगदान एफर्ट त्या अनुषंगाने पाहावे लागतात. हो हो जबरदस्त बॉल परंतु यावेळेचा बॉल जर आपण विचार केला टप्पा होता परंतु टप्पा थोडासा बाहेरच्या दिशेने पिचिंग केलाय. व्हाईट बॉल मिळाला. फुल टॉस बॉल तिकडे ड्राईव्ह केलाय. ओव्हर 10. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर नंतरची धावसंख्या 10 रन येऊन पोहोचलेत. आयरस खोल दे आयरस आयरस. 10 रन. ओमकार सावंत स्ट्राईकला आलेला नवीन बॅटर. थोडा राईट में ले राईट में. आज एकंदरीत 20 संघांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 20 संघ म्हटलं तर एक 200हून अधिक खेळाडू ही क्रीडा स्पर्धा आज खेळताना पाहायला मिळाले. प्रत्येक संघासोबतच्या मॅच म्हणजे एकंदरीत ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप आणि डी ग्रुप असे 4 लॉट होते आणि त्यातून 4 मॅचचा फॉर्मॅट आज आपण पाहिला. नवीन आलेला बॉलर अमित. नेक्स्ट ओव्हर दरम्यानचा गोलंदाज अमित. इथे मात्र बॅटकट झालीये पण रन मात्र मिळत नाहीये. थोड़ा बॉलर साइड में दे. ओहो गती परिवर्तन आहे. थोडासा बॉल मधील जर आपण विचार केला ना तर थोडासा धीम्या गतीने बॉल पिचिंग केला जातोय. बॅटरला मोठे स्ट्रोक जरी घ्यावे लागले ना तर त्याची असलेली पूर्णतः त्याची ताकद मात्र पणाला लावावी लागेल. इथे मात्र उडवला भिरकावलाय आणि अर्थातच आलाय एक यशस्वी चौकार. 4 रन. पीसीईचं पर्व 6वं पर्व आज इथे मात्र यशस्वी टप्प्यावरती येऊन पोहोचलंय. हो हो जबरदस्त दांडी गुल होते. बोल्ड आउट केलाय. आणखी एक विकेट आणखी एक झटका. 2 विकेट. सो नेक्स्ट बॅटर आपण जर विचार केला तर आलाय. 2 बॅटर एकमेकांसोबत चर्चा करतात. गेलेल्या विकेटमुळे कुठेतरी या खेळपट्टीवरती आलेल्या नवीन बॅटरला कानमंत्र दिला नॉनस्ट्राईक बॅटरने की या खेळपट्टीवरती टिकून राहा. धावांची गणित पुढे घेऊन चल. उडवलाय बॉल. सिंगल रन मिळेल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत. मिडॉनच्या डोक्यावरून तिकडे लॉंग ऑफला भेदून बॉल कव्हर झालाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर आणि 16 रन. म्हणजे एकंदरीत या ओव्हरचा विचार केला या ओव्हरला केवळ 6 रन दिले. 16 रन झालेत. अजूनही या इनिंगची 2 ओव्हर बाकी आहेत. सेमी फायनल फायनल या ज्या मॅच असतात ना त्या रंगतदार होतात. बऱ्याच फाईट होते त्या मॅच मध्ये आणि बऱ्याच अनेक मुवमेंट देखील पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एक भिरकावलेला बॉल निकमच्या पॅट मधून एकेरी धाव मात्र रचली आहे. नवीन ओव्हर नवीन विचार नवीन 6 बॉल घेऊन आलेला गोलंदाज शिवम. 1 सेकंड. इथे पाहायला मिळतोय.
ओहो जबरदस्त टप्पा, क्या बात आहे. एक चांगला स्पेल, चांगला टप्पा पाहायला मिळाला. बॅटरला कुठेतरी मोहात पाडलाय का मोठ्या स्ट्रोक साठी ते आमंत्रण दिलं, त्या आमंत्रणाला स्वीकारत असताना बॅटरने केलेली चुकी म्हणता येईल. कारण एक मोठ्या स्ट्रोकाच्या प्रेमात तो बॅटर तर होता, परंतु त्या स्ट्रोक खेळताना मात्र त्याची इथे मात्र अचूकता साध्य करू शकला नाहीये. आणखी एक विकेट. बॅटर हितेश. 3 बॉल झालेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हरचा 18 रन. धीम्या गतीने धावसंख्या पुढे सरसावली गेली आहे. ओहो जबरदस्त, पुन्हा एक चांगला बॉल. थोडासा कट करतात हलकासा. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. इथे मात्र हलकासा स्पर्शून गेलेला बॉल, सिंगल धावेचा केलेला विचार होतोय कंप्लीट. 1 to go. शेवटचा लास्ट 1 बॉल अजूनही बाकी आहे. हो हो जबरदस्त बॉल पुन्हा एकदा. पण या क्षणाला पंचांनी कळवले की बॉलचा टप्पा चांगला आहे, पण तो टप्पा थोडासा बाहेर गेलाय, अर्थातच वाईट बॉल. सेकंड साठी नॉन स्ट्राईक एंड वरून बॅटर कॉल देत होते, परंतु वेट देखील असा कॉल नॉन स्ट्राईक एंड मधून आला. 3 ओव्हर आणि 21, 21. 3 ओव्हर आणि 21 रन झालेत. म्हणजे तसं पाहता ही जी धावसंख्या आहे ना, कुठेतरी थोडीशी कंट्रोल मध्ये ठेवली आहे या गोलंदाजाने. धावसंख्येला स्पीडअप करावा लागणार आहे, एक मोठा आकार द्यावा लागणार आहे. तर थर्ड प्लेस साठी त्या नामांकनाचा तो हकदार म्हणून संघ मात्र ही क्रीडा स्पर्धेमधील आपली छाप सोडू शकतो. धनाजी ना संताजी. नो बॉल उडवलाय. 2 रन मिळणार आहेत. +1 मिळालाय. 2 रन अर्थातच. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज चुकी करतोय. म्हणजे पहिल्या 3 ओव्हरचा जर विचार केला ना, गोलंदाजाने कुठेतरी आपलं प्रभुत्व, आपला पूर्णतः ज्या टुर्नामेंटसाठी, या मॅच साठी दिला, आणि त्यासाठी त्या कव्हर केलेल्या ओव्हरला जर अशा प्रकारे जर तुम्ही गमावणार असाल तर अर्थ राहणार नाहीये. या मॅचला देखील थर्ड प्लेसची मॅच खेळताय, कुठेतरी थर्ड प्लेसच्या ट्रॉफीवरती देखील तुमचं नाव कोरलं जाऊ शकतं. इथे मात्र भिरकावलाय, उडवलाय, लॉंग ऑफला पाठवलाय. किती रन मिळणार आहेत? सिंगल ना, एकेरी धाव असेल. 5 बॉल बाकी आहेत. अजूनही 5 बॉल उर्वरित बाकी आहेत. खोलव्या टप्प्याचा बॉल मिडॉनला ड्राईव्ह केला. सिंगल रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, फेकी केली जाते. स्ट्राईक एंडला कंप्लीट होते रन. 2 रन बघता क्षणी कंप्लीट झालेत. 27. 2 रन तितकेच महत्वाचे आहेत. फेकी केला होता, पण थर्ड साठी देखील चान्स घेतला आणि विकेट मिळतोय. सेकंड रन कंप्लीट झालाय. त्याचं नाव काय? थ्रो केला याने, चष्मा घातला तो. नवीन आलेला बॅटर दिनेश, नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय दिनेश. उर्वरित काही बॉलचाच खेळ अजूनही बाकी राहिलाय आणि सिंगल डिक्लेअर रन असेल. लास्ट 2 बॉल. तीस धावा झाल्या तर अजूनही शेवटची उर्वरित राहिलेले बॉल 2 बॉल. धावसंख्या थोडीशी अपुरी आहे.
सिंगल डबलचा कॉल आणि होत आहेत 2 रन. मागे टाकलाय बॉल 2 रन. तो उचकायला गेला नाही जातो. लास्ट 1 बॉल. एक चांगला टप्पा आहे कारण एकच रन मिळू शकतो आणि अर्थातच एकच रन मिळालाय म्हणजे किती रन सेकंड इनिंग टार्गेट आहे तर 34. 34 एक चेसेबल टार्गेट आहे. धावसंख्या होऊ शकते 34. परंतु फायनलच्या सेमी फायनलच्या क्वार्टर फायनलच्या मॅच असतात ना कमी धावांच्या रंगतात. हॅलो चला 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. चोवीस बॉल 34 धावांचा पाठलाग. 10 रन वर आहेत. शिवम आणि भावेश ही बेधडक असलेली जोडी पुन्हा एकदा दाखल होते. एकाचा जर्सी क्रमांक जर आपण पाहिला तर 18 क्रमांकाचा जर्सी आहे ते शिवमकडे आणि एकाचा जर्सी क्रमांक पाहिला तर 7 क्रमांकाचं जर्सी परिधान केलंय ते भावेशने. 7 नंबर म्हणजे महेंद्रसिंग धोनी याचा वाढदिवस आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर 18 म्हणजे विराट कोहली याचा वाढदिवस. सो मॅच ऑन होते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक चांगला स्पेल गतीमधील असलेली वेगाची थोडीशी हलक्या गतीने पिचिंग केलेला बॉल पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन खेळले तर पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल येणार आहे नक्कीच. थर्ड प्लेस साठी दोन्ही संघ मात्र झुंजतायत. दोन्ही संघांना कुठेतरी थर्ड प्लेस साठी तरी नामांकन करायचंय म्हणजे सेकंड आणि फायनलच्या लढतीमध्ये ती कामगिरी होऊ शकणार नाहीये परंतु थर्ड प्लेस साठी होऊ शकते. वाईट बॉल. हो हो दांडी गुल होतीये. बोल्ड आउट. जबरदस्त. एक बेधडक आक्रमक बॅटर ज्याने डरकाळी फोडण्या अगोदरच त्या आक्रमक बॅटरची मात्र शिकार केली आहे. धनाजी नवीन आलेला बॅटर स्ट्राईकला. गोलंदाजाने स्ट्राईक चेंज केली आहे. येस नो बॉल. नो बॉल. मिडल लाईन नो बॉल. 2 रन असतील. 3 बॉल. 3 बॉल आणि 3 रन झालेत. इथे मात्र पुन्हा एक चुकीच्या बॉल पाहतो आपण. वाईट बॉल. फुलटॉस बॉल भिरकावलाय तिकडे. सिंगल रन होतोय कंप्लीट. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते का. बॅकफुटला जाऊन टॅप करावा लागलाय. चांगला बॉल चांगला टप्पा. लास्ट बॉल. 1 टू गो. 1 टू गो. 5 रन झालेत. 5 बॉल 5 बॉल. एक नो एक वाईट 2 वाईट.
शेवटचा बॉल आणि चान्स होता कॅच आउट साठी, पण एक रन मिळतोय. ओव्हर 6. 1 ओव्हर 6. 1 ओव्हर 6 झालेत. अजूनही 18 बॉल 28. 10 रन अजूनही तेच कायम राहिलेत. ती अधिकचा अजूनही तशीच आहे. सागर बॉलर आहे ना. नवीन आलेला बॉलर सागर. हो हो, चुकीचा बॉल. पुन्हा एकदा वेगाचा मारा करतायत, परंतु गोलंदाजीवर असलेलं नियंत्रण सुटलंय. पुन्हा एक नो बॉल. नो प्लस केलाय, म्हणजे 10 अधिकतेच्या धावांमधील 3 धावा तरी मात्र इथे कमी झाल्यात. आता अधिकतेच्या धावा जर पाहिलं तर आपण 7 अजूनही आहेत. 9 रन. तिकडे ड्राईव्ह केलाय. 1 रन. 10 रन झाले. 17-24. हो हो, पुन्हा एक चुकीचा बॉल. वाईड बॉल आहे. हो हो, दांडी गोल. बोल्ड आउट. हाच तो टप्पा कधीपासून विचार करत होते सागर, परंतु तो टप्पा काही काळ मात्र त्यांचा मिस होत होता आणि या क्षणाला मात्र तो टप्पा मात्र सर्वांनाच पाहायला मिळाला. बोल्ड आउट केलाय. अक्षय येतोय नवीन बॅटर. 11. 2च बॉल झालेत. 2 बॉल 11. 2 बॉल. 2 बॉल 11 झालेत. फायनल जिंकणार ना तू असा. मॅचेस होणार. हे 4 देऊन तो आई एवढा फायनल हरला असता ते पण नाही देणार. क्या बात आहे अक्षय. अगदी हलकासा फ्लिक केलाय. सिंगल रन. म्हणजे अक्षयला जाणीव आहे की ही ओव्हर कुठेतरी आपल्याला थोडस सेफली खेळायचंय, त्यामुळे अक्षयने हा ड्राईव्ह केला. हो हो, क्या बात आहे. शेवटचे 2 बॉल. लास्ट 2 बॉल. फुलटॉस बॉल बिरकावलाय आणि आलाय चौकार. 4. 13 बॉल आणि गरज आहे तो अजूनही 18 रनांची. 16 रन झालेत. फुलटॉस बॉल वरती एक चांगला चान्स बनवला. 16 रन झाले. 16 रन. 13 बॉल. 13 बॉल 18 रनांची अजूनही गरज आहे. शेवटची ओव्हर आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅच असेल काय. खोलवर टप्प्याचा बॉल. इकडे चान्स घेतायत रन साठी. कम्प्लीट होतोय रन. 1 रन. 2 ओव्हर 17 रन. अजूनही 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 12 बॉल 17. 12 बॉल 17 झाले. 12 बॉल 17ची गरज आहे. म्हणजे अर्ध्या धावांचा पल्ला गाठला 12 बॉल मध्ये. अजूनही अर्ध्या धावा कंप्लीट करायची आहेत. कोणत्या गोलंदाज. ओमकार सावंतच्या गोलंदाजीचा विचार होतोय. 3rd प्लेस साठी होणार हे नामांकन. कोण तो असणारे 3rd प्लेसच्या लढतीमधील तो संघ ज्याला त्या 3rd प्लेसच्या ट्रॉफी सोबत फोटो काढायला मिळणार. 12 बॉल आणि 17. ओमकार ना. ओमकार सावंत. हो हो, एक जबरदस्त शिवमचा स्ट्रोक होता, परंतु तो स्ट्रोक तितकासा लांब जाऊ शकला नाहीये. सिंगल 1 रन आहे.
व्हाईट बॉल जज केलाय. व्हेरी गुड जज अक्षय. एक चुकीचा बॉल कशा प्रकारे जज करताना तुम्ही त्या गोष्टीला देखील खूप महत्व आहे. चान्स 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 आणि येस डेफिनेटली अक्षयने देखील स्वतःला दाखवलं खेळाडू वृत्ती. बॅट स्पर्श झालाय आणि विकेट मिळतोय. कमी धावांच्या मॅचला कुठेतरी इथे दोन्ही संघ मात्र 15. झुंज देताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग अटॅक वरती टीम मात्र इथे या कमी धावांची मॅच सोडायला तयार नाहीये. ओमकार सारखा गोलंदाज जबरदस्त. क्या बात आहे ओमकार. 9 बॉल अजूनही 15 रनांची गरज आहे. फुल टॉस बॉल चुकीचा बॉल आहे आणि तिकडे मिळालेला कॅच. क्या बात आहे. शुभमला देखील माघारी जावं लागतंय. 8 बॉल आणि 15 रनांची गरज. मॅच सॉरी कॅच 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 पहिल्या बॉलर निगमने. हे जे 2 शेवटचे बॉल आहेत ना या ओव्हरचे ते अतिशय महत्वाचे आहेत. त्या बॉलला जर ओमकारने एक रन जरी जाऊ दिला ना तरी 6 बॉल 13ची मॅच येऊ शकते आणि जी मॅच कठीण देखील आहे आणि मॅच बनवता देखील येऊ शकते. पण गोलंदाज तशा प्रकारे असायला हवा. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. पुन्हा एक वन्स मोर वन्स अगेन कॅच. हितेश. ओमकार जबरदस्त बॉलिंग अटॅक. एका मागोमाग एक विकेटची रेलचेल मात्र सुरू आहे. किती विकेट गेलेत? 5 विकेट माघारी पाठवलेत. विकास आलाय. संघाचा विकास करेल काय? लास्ट 1 बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल. क्या बात आहे ओमकार. जबरदस्त. ओमकार साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॉलिंग अटॅक केलाय. वर किती रन दिले? 3 ना. 6 बॉल 15 आहे की किती रन? 6 बॉल 15. 6 बॉल मध्ये 15 रनांची गरज आहे म्हणजे 2च रन दिलेत ओमकारने. 6 बॉल अजूनही 15 धावांची गरज आहे. शिवम आहे. शिवम असल्या कारणाने थोडीशी बॉलरला देखील तेवढीच भीती राहील. शेवटची ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज. कोण आहे? गौरव. पहिला बॉल आलाय डॉट. शिवम सारख्या एका बेधडक आक्रमक बॅटरला या क्षणाला तर शांत ठेवलाय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. तिकडे चान्स बनवला आणि चान्स मिळाला. 6 रन. अजूनही 9 रनांची गरज. हा एक थोडासा चुकीचा बॉल. 4 बॉल अजूनही 9 रनांची गरज आहे. शिवम है तो मुमकिन है. चार बॉल 9 धावांची गरज. थर्ड प्लेसचा कोण असणारे मानकरी? ओहो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. जबरदस्त जबरदस्त. जबरदस्त बॉल रिसीव्ह केलाय. जबरदस्त कॅच मिळवलाय. क्या बात आहे. काय बॉल कलेक्ट केलाय हितेशने. शिवम देखील स्वतःवरती नाराज होऊन माघारी जातोय. आणि अर्थातच पूर्णतः मॅचने कलाटणी घेतली त्या षटकाराने केलेला कुठेतरी पुनरागमनाचा विचार आणि इथून मात्र पुन्हा एकदा विकेटमुळे पुन्हा गेलेला संघ बॅकफुटला. अमित आलाय नवीन बॅट्समन. 3 बॉल आणि 9 रनांची गरज आहे. थर्ड प्लेसचा मानकरी कोणता संघ मात्र होऊन जाणार? एक रन आलाय. सेकंडचा कॉल आणि रन आउट होईल. विकेट. दोन बॉल 8 रन हवेत. एक सेकंड मित्र एक सेकंड. कोण आला? मयूर आला ना. 7 विकेट पडलेत.
दोन बॉल 8. 2 बॉल मध्ये 8 रनांची गरज आहे. 2 चौकार 1 षटकार आणि इथे मात्र विकेट मिळवलाय. 1 बॉल आणि 7. आणि टीम आठ विकेट गेले ना त्यांचा ऑल आउट होत आहेत. 8 विकेट गेले ना. ऑल आउट होते आणि 34 धावांची मॅच इथे डिफेन्स केली गेली आहे. म्हणजे ज्या गोष्टी गोलंदाजाने इथे साध्य केल्यात त्या जबरदस्त. चला फायनल दोन्ही टीम रेडी राहा.